नमस्कार मित्रांनो, 10 डेज लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज आपला हा पहिला लाईफस्टाईल ब्लॉग आहे आणि ह्याच्यामध्ये आपण दाखवणार आहोत की आज आपण कुठे चाललो आहे. सो बेसिकली आज आपण एका शूटला चाललो आहे, वेडिंग शूटला. तर मग ओव्हरऑल दिवसभरामध्ये काय घडतं आहे शूटमध्ये, तर त्याचा एक एकंदरीत हा आपला ब्लॉग असणार आहे. आणि त्याचबरोबर ती जास्त करून बिहाइंड द सीनच आपण टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो बोर नव्हता. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असेच डेली ब्लॉग जर तुम्हाला बघायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता निघूया आपण घरातून, नाश्ता करायला बसलो आहे. नाश्ता झाल्यानंतर दीपला आणत जायचं आहे, दीपला घेणार, नंतर मग पुढच्या प्रवासाला जाणार. वेडिंगचा हॉल जवळच आहे, तो तुम्हाला नंतर प्रवासात पुढे पुढे सांगतो. सो आता आपण घरून निघालो आहे आणि पहिलं दीपला आणायला जाणार आहोत आणि तिथून मग आपण आपल्या शूटिंगच्या लोकेशनला जाणार आहोत. तर हा आहे बाजाराकडे जाणारा रोड. चला. इथे आहे व्याघ्रंबर देवीचं मंदिर, आमच्या गावदेवीचं मंदिर आहे. आणि इथूनच पुढे आहे शाळा. इथेच पुढे आमची माझी शाळा आहे, हायस्कूल. ज्या शाळेत मी शिकलो आमचा हायस्कूल आहे. सो हे बघा, तर हे आमचं मोठं असं हाईस्कूल आहे आणि इथून हाच रोड पुढे जातो बाजारपेठेत. आज के हमारे मुख्य BTS के कैमरामैन यहाँ पे मौजूद है, दीप साखरकर, जो आज हमारे BTS होंगे वो ये शूट करेंगे. तो चलिए चलते. अभी जाना है हमें लोकेशन पे और शायद इनकी नींद पूरी हुई नहीं है, लगता तो ऐसा ही है, पर ठीक है, कोई बात नहीं, काम तो करना ही पडेगा. चला. तर आता आम्ही निघालोय शूटिंग लोकेशनला. आजचं लग्न आहे हॉलवरती आणि आम्हाला 9चं टायमिंग दिलं होतं आणि ऑलमोस्ट 9ला 5 मिनिट आहे. सो आज व्हिडिओचं काम आहे आणि टू बी ऑनेस्ट मला व्हिडिओचं काम जास्त आवडत नाही. फोटोचं काम असेल तर जरा मला सोपं वाटतं. तर बघूया, काम घेतलेलं आहे, कसं होतं ते बघूया. थोडासा प्रेशर आहेच कारण व्हिडिओचं काम आहे म्हणून, पण एनिवेज करूया, काय होईल तसं आपण थोडंफार करायचा प्रयत्न करू. सो व्हिडिओवरती बनून राहा. आत्ता आपण आहोत बरोबर गुहागर पास केलं आहे, मोडगावच्या पुढे आहोत थोडी, आणि इथून जवळजवळ एक 5-10 मिनटावरती लोकेशन आहे. सो चला हॉलवर जाऊया. सो हा आहे आपला आजचा लोकेशनचा हॉल. तुम्हाला बाहेरून एकदा दाखवतो. आणि हा आहे याचा एंट्रन्स. ॲक्च्युली इकडे हा रोड जातो पालपेणला, इकडे शृंगारताईतून तिकडे पुढे असा पालपेणला जातो. आणि त्याच्याचबरोबर इथे हा भवानी मंगल कार्यालय म्हणून हॉल आहे. आता हॉलवरती ब्राईड आलेली आहे आणि आता आम्ही वाट बघतो ती ग्रूमची. ब्राईडची एंट्री घेतलेली आणि आता ग्रूमची एंट्री घ्यायची. आणि स्टेज असा काहीसा आहे समोर. स्टेजचे वगैरे शॉट घेऊन झाले. सो आता मला वेलकम ड्रिंक भेटले. मस्त. गरमी एवढी लागते ना, कालसुद्धा ऑर्डरला अक्षरशः आहे ना वाट लागली होती आणि आता गरज होती. असं 2-3 वेळा भेटली ना तर अजून बरं होईल. गणपती देवता, वरुण देवता, राशी देवता, पूजनम अहम करिष्ये. हातावरून कामनात पाणी. कुठं काय काय नेणार आहे ह्याच्यातलं काही न्यायचं आहे. डबे नेणार आहे. मग मला स्वामींची मूर्ती पाहिजे. घे तू घे. दुधाची किटली. दुधाची किटली नाही काय, तेल बिल ठेवायला नको, अंडी बिंडी शिजवशील नको, त्या तेल नको. हा तांबे घेतो म्हणजे असं पाणी पण जास्त पिया. काय सुद्धा नाही आवडलंय हे ह्याला पाहिजे, या माणसाला माझ्याकडे ते बदाम वाली ना ती पाहिजे. ही वाली
ही वाली मला पाहिजे. ड्रायफ्रुट्स आहे. हे मला हे पाहिजे. पुऱ्या घे तू, पुऱ्या घे. पुऱ्या की काय? पुऱ्या आहेत, पुऱ्या आहे. इकडे लाडू आहेत रव्याचे लाडू दिवाळीतले. हे रव्याचे आहेत का? होय. होय होय, मोठे आहेत, कडक आणि आहे. हे बुंदीचे या दागीत लाडू. पडतील. हे हे बुंदीचे आहेत. इकडे- त्यांना बुंदीच्या लाडूंना हे मुंग्या मुंग्या आल्या. आले आहेत. आणि इकडे मेथीचे हे कधी मेथीचे ना बेसनचे लाडू आहेत. बेसनचे आहेत. एवढे मोठे कोणी खाल्ला मध्ये. माझ्यासोबत आहे आज पार्थ दामणसकर आणि त्याचं पण चॅनल आहे. कोणतं आहे? आपलं ट्रॅव्हलर पार्क म्हणून चॅनल. ओके. सो बरेचसे व्हिडिओज मी सुद्धा बघितलेत आणि फुल कन्सिस्टन्सी आणि डेडिकेशन असतं. सो कधी तुम्ही गुहागरला येताय आणि माझ्या व्हिडिओ बघताय तर माझ्यासोबतच माझ्या भावाचे देखील व्हिडिओ बघा, कारण खूप छान छान कंटेंट घेऊन येतो आणि कमी वेळात. म्हणजे गुहागरमध्ये सहसा मी जास्त कोणाला म्हणजे सांगत नाही की असं कर तसं कर, पण मी याला हक्कान सांगतो कारण मला याचं कंटेंट आवडते. बरोबर. आणि आपल्या भावाला पण सबस्क्राईब करा. त्याचे व्हिडिओ चांगले असतात, त्याचं कंटेंट चांगलं असतं, पण सबस्क्राईबर वाटत नाही. सबस्क्राईब करत जा. जेवढे व्ह्यूज येतात तेवढे सबस्क्राईबर्स नाही तर सबस्क्राईब करत जा आपल्या भावाला. जे तुम्हाला चांगले चांगले कंटेंट पुढे मिळत जातील तर नक्कीच सबस्क्राईब करा. बाकी भेटून छान वाटलं. आणि आज ॲक्च्युली माझ्या फॅमिलीतच लग्न आहे आणि मी होतो एक्सपोजरला, सो म्हणून आम्हाला भेट झाली आणि भावाला म्हटलं चला त्यानिमित्ताने आपल्या चॅनलवरती ओळख करून देऊया की आपल्यासोबत आपला भाव देखील आहे, गुहागरमध्ये अजून एक कंटेंट क्रिएटर आहे. Yes. गुलाबजाम पाहिजे होता 1 आणि भेटलेत 5, म्हणजे आता मजाच मजा. 7 खाल्ला नाही. अशा प्रकारे आम्हाला काय निघा म्हणून सांगितलं नाही तरी पण आम्ही पॅकअप केलेलं आहे, कारण पॅकअप केलेलं बघितल्यावरती तरी निघा बोलतील. अशा प्रकारे शूट कंप्लीट झालेलं आहे आणि आम्ही निघालो आहे गुहागरला. संध्याकाळी आहे समा, बट बहुतेक भेटणार नाही सांगायला जायला. बघूया. बघा डेडिकेशन, फुल डेडिकेशन. काम नुसता हा बघा, नुसता काम संपलंय तरी पण आम्ही काम करतो. डेडिकेशन. मुंबईला असतो तेव्हा फ्री झालो, घरात गेलो असतो, ऐकत नसतो बसलो काय. 5, 5:30 झाले. जातो पण ते काय गावचं लग्न म्हणजे लवकर लग्न 5 वाजता काय विषय. आता माझं एक काम राहिलं होतं, हा भाऊ माझा करतोय फुल डेडिकेशन मध्ये. एंडिंग साठी व्हिडिओ पाहिजे होती, ती ऍक्च्युली माझं काम आहे तर हा करतोय. मी का ह्याला म्हणतात बांधिलकी, माणुसकी. आमच्या अंकुर भावाचं काम आहे ते पूर्ण करायला पाहिजे. सुट्टी. तर आता शूट कंप्लीट झालाय आणि आमचा प्लॅन आहे गोव्याला जायचा. गोव्याला जायचं जर समजा कॅन्सल झालं मग कुठे जायचं रे? अडूरला जाऊया, नाही तर वेळेश्वरला पण बीच आहे, अडूरला पण बीच आहे, गोव्याला बीच आहे. बरोबर. तर गोव्याचं कॅन्सल झालं तर आम्ही जाणार आहोत अडूरला. चला. तर आता घरी आलो, फ्रेश व्हायचं आहे, पण आपला तो खाली मम्मीकडे आणि तिकडे जाऊन फ्रेश होतो. नंतर मला जायचं आरवली, छोटंसं काम आहे
आणि ते काम झालं की मग परत वेळ भेटला तर वेळणेश्वरला साम्याला जायचं. तो सामा पण तुम्हाला दाखवूया जर गेलोच तर नक्की. मस्तपैकी फ्रेश झालो आणि म्हटलं संध्याकाळचे वाजले जवळ 8:30 वाजले. जायचा काही प्लॅन नव्हता वेळणेश्वरला सामा बघायला, बट म्हटलं आता तिकडे रिलेटिव्स वगैरे आहेत आणि म्हटलं बोलवत आहेत तर म्हटलं जाऊया. आणि त्यानिमित्ताने जर कोण नवीन आपले सबस्क्रायबर असतील त्यांना सामा म्हणजे काय माहीत नसेल तर एक थोडक्यात त्यांना फक्त झलक दाखवूया. मेन व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलवर ऑलरेडी आपण टाकलेलंच आहे तर तो बघताच येईल. आणि मी काही जास्त थांबणार नाही. ॲक्च्युली आमचा गाव आहे लेट आहे खूप, म्हणजे तो गाव जवळजवळ 3-4 वाजता वगैरे किंवा 5 वाजता चालू होईल. सो एवढ्या लेटपर्यंत थांबणे पॉसिबल नाही. आजचं स्ट्रेस आहेच शूटचं, परत उद्या सकाळी लवकर जायचं आहे शूटला आणि त्याच्यामुळे मग पॉसिबल नाही जास्त जागरण करणे. सो 1-2 गाव बघून आपण येणार आहोत. तर मग कोण नवीन असतील तर त्यांच्यासाठी म्हणून एक छोटीशी आपण साम्याची झलक दाखवूया. तर आत्ता आपण निघतो आहे, डायरेक्ट तिकडे जाऊ, दर्शन घेऊ तिथल्या पालखीचं आणि नंतर मग थोडेसे 1-2 गाव आपण दाखवू. सो व्हिडिओवरती बनून राहा. आत्ता आम्ही आलो आहे वेळणेश्वरमध्ये आणि इथे खाली आज सामा होणार आहे वेळणेश्वर गावचा. तर चला पहिलं दर्शन घेऊया इथल्या पालखीचं आणि मग थोड्या वेळाने इथला सामा उत्सव दाखवूया. ही आहे वेळणेश्वरातील सहाण आणि इथे आज होणार आहे बंजारी समाजाचा सामा उत्सव. चला बघूया थोड्या वेळात. आत्ताचं गाव बघायला खरी मजा आहे. नरवण गाव आहे. खाली वकील